मला सांगा मग त्यानंतर तुम्ही त्यांना प्रपोज कसं काय केलं? मी डायरेक्टली बोलली त्यांना, लग्न करायचंय, आय लव्ह यू म्हणून बोलली त्यांना. असं बोलले? हे किती वाजता बोलले मला सांगा? भेटला होतात किती वाजता? सकाळी यांनी माझ्या घराला आले होते 9:30-10 वाजता. 9:30-10 वाजता. तेव्हा तुमचा लग्नाचा विचार नाही होता? नव्हता. मग त्यानंतर ठाण्याला गेले. आणि किती वाजता तुम्ही त्यांना आय लव्ह यू म्हटलं? संध्याकाळी 5 वाजता. 6 तासात पॉपकॉर्न कुठल्या कंपनीचे होते मला बघायलाच पाहिजे आता. पण छान झालं. हो. कसं वाटलं जेव्हा यांनी तुम्हाला विचारलं की आता आपण लग्न करूया? तेव्हा हिचा स्वभाव म्हणजे तसाच मला चालणार का होता, कारण मला जास्त बोलायची आवड नाही. तुम्हाला बोलायची आवड नाही? व्हेरी गुड. या काय बोलतात ते कळत नाही. नाही तेव्हा मी हिंदी बोलत होते. हिंदी बोलत होते. पण मला सांगा 5 वाक्य तुम्ही तुमच्या भाषेत त्यांना सांगा, माहेरच्या भाषेत मला सांगा त्यांच्याबद्दल 5 वाक्य. कन्नड मध्ये? हा कन्नड मध्ये. यांच्याबद्दल? हा. ನನ್ನ ಗಂಡ ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆಯವರು, ಇಂಥ ಗಂಡ ಪಡಿಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಪುಣ್ಯ ಮಾಡಿದ್ದೆ, ಇಂಥ ಕುಟುಂಬನೂ ನನಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ನಾನು ಮುಂಬೈಗೆ ಬಂದಿಲ್ಲ ಅಂದಿದ್ರೆ. ಮುಂಬೈಗೆ ಬಂದಿದ್ದು ತುಂಬಾನೇ ಒಳ್ಳೇದಾಯ್ತು. ಇಂಥ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಸಿಕ್ತು, ಮತ್ತೆ ನನ್ನ ಗಂಡ ಕೂಡ ಸಿಕ್ಕಿದ್ರು. ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ನನ್ನ. ನಮ್ಮ ಅತ್ತೆ ಮಾವ ನನ್ನ ನಾದ್ನಿ ಇಬ್ರು ಕೂಡ ಸೇಮ್ ಮಗಳ ತರನೇ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ಇದುವರೆಗೂ. अप्रतिम बोलला तुम्ही. बरं सांगा हे काय काय बोलला? सांगा ना मला. अर्थ थोडासा मला पण समजला. फक्त तुंबा कळला, बाकी काही नाही कळलं. लवकर सांगा. असा नवरा मला माझ्या भाग्याने मिळाला. बरं. अशी फॅमिली माझ्या भाग्याने मिळाली. बस तेवढं. 2 वाक्य 10 वाक्य बोलले ते तुम्ही. 2 वाक्य नाही, कन्नडमध्ये जास्त होतं, मराठीत आपलं शॉर्टमध्ये होऊन जातं. काय काय काय? कन्नडमध्ये मोठं होतं आणि मराठीत शॉर्टमध्ये होऊन जातं. एवढी 2च वाक्य बोलला तुम्ही इतक्या वेळात? नाही ना. काय काय बोललात सांगा आता त्यांना. मी बोलली अशी नवरा भेटायला मग खूप अदृष्टवान आहे, भाग्यवान आहे. आणि फॅमिली पण भेटायला, नंडे सासरे सास सगळेजण मला मुलगीसारखा बघतात. आणि माझा सासू तरी मला खूप लाडाने बघते, काम करायला आणि काही देत नाही. आणि ते तुंबा तुंबा काय होतं ते? तुंबा खूप 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 म्हणजे तुंबा. अच्छा अच्छा. मला सुद्धा आज तुंबा आनंद झालेला आहे. तेव्हा या तुंबा आनंदाबरोबरच आज पहिला खेळ कुठला ते आपण बघणार आहोत. हा खेळ असा आहे की ज्याच्यामध्ये ही गाडी मागे ओढायची आणि सोडून द्यायची, आणि ही जी रेष आखलेली आहे त्याच्या पुढे जाऊन ती थांबली पाहिजे. 3 गुण मिळाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार. आणि त्यानंतर प्रत्येक म्हणजे जितके वेळा गाडी थांबणार त्या प्रत्येक गुणाला 200 रुपयाचं बक्षीस मिळत जाणार. चला 1 2 3 खेळ सुरू. 1 अभिनंदन. 2 अभिनंदन. अभिनंदन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.